इयत्ता 8वी विषय गणित. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण सराव संच 3.2 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील सारणी पूर्ण करा. इथे या कॉलममध्ये संख्या दिलेल्या आहेत. या कॉलममध्ये कितव्या मुळाचा कितवा घात ते लिहायचं आहे. या कॉलममध्ये कितव्या घाताचे कितवे मूळ ते लिहायचं आहे. इथे पहिले उदाहरण सोडून दिलेले आहे. 225चा घातांक 3/2 हे उदाहरण आहे. इथे लिहिलेलं आहे 225च्या वर्गमूळाचा घन आणि इथे या कॉलममध्ये लिहिलेले आहे 225च्या घनाचे वर्गमूळ. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 225चा घातांक 3/2 दिलेला आहे. इथे या घातांकात वर अंशातले 3 याला घातांक म्हणतात आणि खालील छेदातले 2 याला मूळ म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या संख्येचा जर घातांक असा अंश आणि छेदात दिला तर वरच्या संख्येला घात म्हणायचं, खालच्या संख्येला मूळ म्हणायचं. आता ही दिलेली उदाहरणे सोडवूया. 45चा घातांक 4/5 दिलेला आहे. आता इथे ज्यावेळेस घातांक अंश आणि छेदात दिलेला असतो त्यावेळेस वरच्या संख्येला घात म्हणायचं आणि या खालच्या संख्येला मूळ म्हणायचं. म्हणून 45च्या 5व्या मुळाचा इथे लिहायचं 5व्या मुळाचा 4था घात आणि या कॉलममध्ये लिहायचं 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. आता पुढील उदाहरण आहे 81चा घातांक 6/7 वरची संख्या घात, खालची संख्या मूळ. म्हणून 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात आणि या कॉलममध्ये लिहायचं 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. पुढील उदाहरण आहे 100चा घातांक 4/10 या कॉलममध्ये लिहायचं 100च्या 10व्या मुळाचा 4था घात आणि या कॉलममध्ये लिहायचं 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. पुढील उदाहरण आहे 21चा 3/7 घातांक म्हणजे इथे लिहायचं 21च्या 7व्या मुळाचा 3रा घात आणि या कॉलममध्ये लिहायचं 21च्या 3ऱ्या घाताचे 7वे मूळ. उत्तरे लिहून घ्या. अशा प्रकारे आपण सराव संच 3.2 मधील पहिला प्रश्न सोडवलेला आहे. प्रश्न दुसरा आहे, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. पहिले उदाहरण आहे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. आता हे उदाहरण इथे सोडवूया. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ म्हणजेच इथे 121 लिहून त्याचा घातांक लिहायचा 5/2. इथे 121चा घातांक 5/2 लिहिला आहे. अंशातील संख्या घात असते, छेदातील संख्या मूळ असते. दुसरे उदाहरण आहे 324च्या 4थ्या मुळाचा घन. म्हणून इथे 324 लिहायचं आणि त्याचा घातांक 3/4 लिहायचं. पुढचे उदाहरण आहे 264च्या वर्गाचे 5वे मूळ. इथे 264 लिहून इथे
वर्गाचे 5वे मूळ म्हणजे इथे वर्ग आणि छेदात 5 म्हणजे 264 चा घातांक 2/5. पुढचे उदाहरण आहे 3च्या घनमुळाचा घन म्हणजे इथे 3 लिहून 3चा घातांक लिहायचा 3/3 असे लिहा 3चा घातांक 3/3. अशा प्रकारे आपण आज सराव संच 3.2 संपूर्ण अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.